सावर रे म्हणा भाग 9. स्वरा ती इकडं तिकडं बावरून बघत होती. तिलाही जाणवलं की काही नजरा तिच्यावर रोखल्या आहेत. नैना ही लोक अशी का बघत आहेत? तिने नैनाच्या कानाजवळ हळूच विचारलं. ती चालतच तिचे जे मोठे केस होते ते तिने मागे पुढे घेतले होते. ही तिने सहज केलेली कृती होती, पण तिने हात वर केल्यामुळं काही क्षणांसाठी तिची कंबर आणि गोलाकार नाभी दिसून आली होती. नैना जी लग्नविधी कुठपर्यंत आल्या आहेत हे बघण्यात पुढं चालत होती. ते स्वरा म्हणाली, तू इतकी सुंदर आणि हॉट दिसत आहेस ना, म्हणून बघत असतील. नैना थांबत तिला मागे वळून म्हणाली होती. पण नैना हे सगळं बोलतच होती की तिच्या कानांवर स्वरा आवाज आला. पार्थ, हे इकडं म्हणजे खरंच आहेत की काय? मला भास होत आहे. छे, कसे असतील ग? पण मग खरंच आहेत तर मग असे रागात का बघत आहे माझ्याकडं? हे अजून कालचे विसरले नाहीत की काय? स्वरा मनातच विचार करत त्यांच्याकडे बघत होती. तो चालता चालता थांबली. तिचं पार्थ ऐकून नैना देखील थांबली आणि ती बघत असलेल्या ठिकाणी पाहिलं. पार्थ, तू आता पार्थचं नाव घेतलंस का? तिने तिच्या नजरेत आलेले आश्चर्य बघत विचारलं. नैनासमोर टेबलच्या इथे दोघे बसलेले होते. ते तुला दिसत आहे का ग? स्वराने समोर बघत तिला म्हटलं. नैनाने देखील तिकडं बघितलं. नैना म्हणाली, अगं नुसते बघत नाहीत तर त्यातला एक हँडसम इकडं रागाने सुद्धा बघत आहे. तू ओळखतेस का त्यांना? स्वरा म्हणाली, तू तू आपण त्या बाजूला जाऊया चल. असं म्हणत तिने नैनाच्या हाताला धरून त्याच्या नजरेपासून बाजूला आणलं. नैना म्हणाली, अगं अगं, पण लग्नाचे विधी चालू आहेत की, आपल्यासमोर राहूया ना. नैना तिचा हात पकडून म्हणाली होती. पार्थ पार्थ आहेत ते, मगाशी मी विचारलं ते. स्वरा नैनाला थोडी घाबरतच म्हणाली. नैना म्हणाली, काय तो हँडसम तुझा पार्थ आहे की काय? किती सुंदर दिसतो ना ग तो. पण तू का घाबरत आहेस ग त्याला? आणि तो तिकडे या लग्नाला कस का आलेला आहे? नैना त्याची तारीफ करत प्रश्न विचारत म्हणाली होती. स्वरा म्हणाली, तू इकडं कसा मला माहिती नाही ग, आणि तो माझा पार्थ नाही आहे. ते मला किती नको ते बोलला. मी कधीच विसरणार नाही. आता ते रागाने बघत असल्याचं मला जाणवलंच, म्हणून थोडं घाबरायला आलं होतं. ते आता आमच्या कॅफेचे ऑनर आहेत म्हणून थोडं. असं म्हणून ती शांत झाली. नैना म्हणाली, ओके ओके, शांत हो. पण तुझी काही चूक नसताना तू का लपवत आहेस? आपण लग्नाला आलो आहोत ना, सो लग्न एन्जॉय करू. स्वराने देखील नैनाच्या बोलण्याचा विचारच केला. तिला ते पटलं देखील. नैना म्हणाली, चल तू बरोबर बोलतेस. असं म्हणून तिने नैनाचा हात पकडत त्या मंडपाच्या थोडं जवळ जाऊन उभ्या राहिल्या. आता दोघीही लग्नविधी बघण्यातच मग्न झालेल्या होत्या. स्वराने थोड्या वेळांसाठी का असेना पार्थला बाजूला केलं, पण तिकडं पार्थने तिला अजिबात बाजूला केलेलं नव्हतं. तो ती पुन्हा समोर आल्यावर तिच्याकडे बघू लागला. ती बघ तिकडं उभी आहे, कसली हॉट दिसते ना, पुढून पण आणि मागून पण. त्या ग्रुपमधला मुलगा स्वराला वरून खालपर्यंत बघत म्हणाला होता. पार्थ हे सगळं ऐकत होता. त्या रागीतच त्याचा तिच्यावरचा राग अजून वाढतच चाललेला होता. आणि इकडं पार्थचे रागीत डोळे बघून संदीप देखील गोंधळलाच. संदीप म्हणाला, पार्थ काय झालं तुला? का तू असा करतोय? संदीप त्या मागे बसलेल्या मुलांकडं आणि मग पार्थचे कंधे बघत म्हणाला. पार्थ म्हणाला, कधी हे लग्न होतंय आणि अप्पाच्या मित्राला भेटून निघतोय, असं त्याला झालेलंच होतं. संदीपने मुलाचे वडील कोण आहे म्हणून चौकशी करून पार्थला सांगितलेलंच होतं. पण ते स्टेजवर उभे होते म्हणून दोघे अजून बसूनच होते. इकडे स्टेजवर लग्न लागलेलंच होतं आणि आलेली लोक आता जेवणाच्या अरेंजमेंटकडे निघालेलीच होती. स्वरा, आपण जेवण करून घेऊयात का? म्हणजे लवकर सुद्धा निघता येईल ग आपल्याला. त्या दोघीही जागी होत बसत म्हणाल्या होत्या. स्वरा म्हणाली, अगं मला साडी नीट करायची आहे ग. खूपच ऑड वाटतंय ना मला. इथे मुलाची चेंजिंग रूम असेल तिथे जाऊन मला नीट करता येईल का ग साडी? ती कोणाला विचारता येईल? म्हणून इकडं तिकडं बघत म्हणाली. नैना म्हणाली,
अच्छा, मी पण येते चल, नैना उठत म्हणाली. स्वरा म्हणाली, तू बस येते, मी बघते. स्वरा तिच्याकडे आपली परस देत म्हणाली. नैना म्हणाली, ओके, पण लवकर ये हां. स्वरा म्हणाली, हो ग. असं बोलून स्वरा एक वेटर्स दिसत होता. तिथे गेली आणि तिला चेंजिंग रूम विचारली तर त्या वेटर्सने तिला टेरेसच्या खालच्या फ्लोअरला असल्याचे सांगितले होते. तशी ती खाली निघून आली. पण तिला नंतर वाटलं की नैना पण घेतलं असतं तर बरं झालं असतं. ती लिफ्ट येण्याची वाट बघू लागलेलीच होती. लिफ्ट आली तशी ती आत शिरली, पण तिच्या मागोमाग अजून 3 मुलं लिफ्टमध्ये शिरली. तिला थोडा उघडल्यासारखंच झालं. तिने आपली साडी नीट आहे का हे बघितलं. लिफ्ट बंद होत होती. त्यातला एक मुलगा म्हणाला, हाय, तुझं नाव कळेल का? त्यातला एक मुलगा तिला वरून खालपर्यंत बघतच होता. तिने समोर बघितलं तर बाकी 2 मुलं तिला गालात हसताना दिसली. स्वरा आता थोडी घाबरलेलीच होती. ती खूप साधी होती. कोणाला कधी उलट उत्तर तर तिने कधी आयुष्यात दिलेलंच नव्हतं. तिने आपला पदरचं टोक हातात घट्ट पकडलं. लिफ्ट बंद होतच होती की तितक्यातच कोणीतरी लिफ्टच्या दरवाज्यात पाय ठेवला. त्याने महागडे बूट घातलेलेच होते आणि ती व्यक्ती आत आली. लिफ्ट बंद झालेली होती. स्वराने त्या व्यक्तींच्या चेहऱ्यांकडे मान वर करून पाहिलं. ती व्यक्ती तिच्यापेक्षा जास्त उंच असल्याने तिला पूर्ण मान वर करावी लागली. पण त्या व्यक्तीला बघता तिचा जीवात जीव आला होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून पार्थच होता, जो आता दोन्ही हात खिशात घालून उभा होता. पार्थने स्वराला बाहेर पडताना आणि त्या मुलांना तिच्या मागे जाताना पाहिलेलंच होतं. त्याचं एक मन म्हणत होतं की मी कशाला काळजी करू. पण नंतर त्याने विचार केला, ड्रीम कॅफेतील वर्कर आहे त्या, आणि त्यात मुलगी तर तिची सेफ्टी म्हणून त्याने संदीपला तिथेच थांबून त्या मुलाच्या मागे गेला होता. पार्थला बघून त्या मुलाचं बोलणं अर्धवटच राहिलेलं होतं, पण त्याची वाईट बोलण्याची नियत काही थांबलीच नाही. त्यातल्या एका मुलाने गाणं बोलायला सुरुवात केली, पतली कमरिया मोरी हाय हाय हाय. तोपर्यंत खालच्या फ्लोअर आला होता. लिफ्ट ओपन होत होती, पण त्या मुलाचं गाणं आणि त्याची तिच्यावरची नजर बघून इकडं त्याच्या खिशातल्या हाताची मूठ आवडली गेली. लिफ्ट ओपन झालेलीच होती. स्वरा बाहेर पडतच होती, म्हणून त्यातल्या एक मुलगा सुद्धा तिला स्पर्श करता यावा म्हणून तिच्या जवळून जातच होता की पार्थने स्वराच्या हातांचा कोपरा पकडून तिला मागे ओढलं आणि तिचा कोपरा सोडला. त्या मुलाचा प्लॅन फसलेलाच होता. त्या मुलाच्या मागून बाकी दोघे पण स्वरा आणि पार्थकडे बघून निघून गेले. पण इकडं लिफ्टमध्ये ज्वालामुखी चांगलीच भडकणारच होती. स्वरा देखील घाबरत बाहेर पडणारच त्याआधीच पार्थने लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्ट पुन्हा बंद झाली. लिफ्ट बंद होता स्वराचा श्वास घशातच अडकला. तो तिच्याकडे पाठ करून उभा होता. तिने त्याच्या बाजूला येत लिफ्ट पुन्हा ओपन करायचं बटन दाबणारच होतीच की तोच पार्थ म्हणाला, ओहो, तुला त्या मुलाच्या मागून जायचं आहे का? तर पार्थने तिच्याकडे बघत म्हणाला. तसं तिचं बटनांवरचं बोट थांबलं आणि ती त्याच्याकडे बघू लागले. यस, तुला असल्या फालतू गोष्टी करायच्या आवडत असतील हो ना? पार्थ तिरकस हसत ओठांचा कोपरा वर करत म्हणाला. स्वरा म्हणाली, एक्सक्यूज मी सर, तुम्ही हे कोणाला बोलत आहात? त्याचे शब्द समजून ती भडकत म्हणाली होती. पार्थ म्हणाला, का इथे अजून कोणी आहे का तुझ्या व्यतिरिक्त? तो तिच्याकडे एक पाऊल जवळ येत म्हणाला. तशी ती मागे झाली. स्वरा म्हणाली, तोंड सांभाळून बोला सर, काय बोलताय तुम्ही हे? तुम्हाला तरी समजत आहे का? स्वरा रागात म्हणाली आणि तिने लिफ्टचं बटन दाबलं. पार्थ म्हणाला, ओहो, मी तोंड सांभाळायचं आणि तूही असं अंगप्रदर्शन करायचं हो ना? तोही आता रागात येत अजून पुढं येत म्हणाला. स्वरा आता मागे टेकली गेलेलीच होती आणि तिच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलेलंच होतं. स्वरा म्हणाली, का हा माणूस माझ्याबद्दल असे गैरसमज करून बसलेलाच आहे. ती मुलं माझ्याशी अशी वागली त्यात माझी काय चूक? मी स्वतःशी मनात बोलू लागली. पार्थ म्हणाला, हे असं करून तू दुसऱ्यांना अट्रॅक्शन करतेस
आणि मला बघून घाबरण्याचं नाटक करतेस हो ना? तो तिच्या कमरेंकडे बोट दाखवत म्हणाला होता. हे सगळं ऐकून तिचं अवसासनच घडून गेलं. त्याचा रागात तिने त्याला त्याच्या छातीवर दोन्ही हात करून धक्का दिला. तो उंच आणि धिप्पाड असल्यामुळं थोडा हलला गेला. स्वरा म्हणाली, तुम्ही कोण समजता स्वतःला? कोण समजता? काल पण माझी काहीही चूक नसताना मला नको ते बोलत होता आणि आता हे असले घाणेरडे आरोप करताय तुम्ही माझ्यावर. माझी चुकी झाली की मी पहिल्यांदा तुमचा आवाज ऐकून तुमच्या प्रेमात पडले. नाही तो केबिनमधला कॉल रिसीव्ह केला असता आणि नाही मला प्रेम झालं असतं. असं बोलून ती पूर्ण चेहरा झाकून रडू लागली होती. पण ती काय बोलली हे तिच्या लक्षात येताच तिने तोंडांवरचा हात काढला आणि त्याच्याकडे पाहिलं. तो शांतपणे बघत होता तिला. एव्हाना लिफ्ट पुन्हा ओपन झालेलीच होती. तशी ती घाईतच बाहेर पडली. खूप त्रास होत होता तिला. तिने चेंजिंग रूम गाठली आणि स्वतः आरशात बघत चेहरा नीट केला होता. तिला आता तिथून निघायचंच होतं. तिला अजिबात तेथे थांबायचं नव्हतं. साडी अगदी अजिबात कमरेंचं काय पोटही दिसणार नाही इतकी वर तिने घातलेलीच होती. तिचा स्वभाव तसाच होता. आजच्या मॉडर्न जमान्यात तिला अशा गोष्टी आवडतच नव्हत्या. पण तिची आवडच कोणी विचारली नव्हती तिला. आईला वाटलं आईने साडी तशी नेसावी. इकडं तोही बाहेर आलेलाच होता. तिला त्याने चेंजिंग रूममध्ये जाताना पाहिलेलंच होतं. आपण खूपच वाईट वर्तणूक दिली तिला असं त्याला वाटत होतं. आता त्याचं मन त्याला विचारत होतं. तो विचार करतच होता की समोरून ती दरवाज्यातून बाहेर आलेलीच होती. त्याने तिच्याकडे पाहिलं. डोळे रडून लाल झालेलेच होते तिचे. आणि तर त्या साडीत ती अगदी टांगेवाली वाटत होती. कारण तिने साडी खूपच वर घातलेलीच होती. त्यामुळे तिचे सँडल आणि अर्धे पाय देखील दिसत होते. त्याला समजून आलं होतं की ती साडी नीट करायलाच इकडं आलेली होती. तिला तसं बघून त्याच्याही न कळत त्याच्या ओठांवर स्माईल आली. ती त्याला क्रॉस करून जातच होती की पार्थ म्हणाला, सॉरी. त्याचे शब्द ऐकताच तिचे पाय जागीच थांबले. ती चेंजिंग रूममधून बाहेर पडल्यावर तिची टांगेवाली साडी बघून पार्थला समजून आलेलं होतं की ती त्याचसाठी इकडं आलेली होती म्हणून. आणि तिला आपल्याकडून जास्तच बोललेलं गेलं असं त्याला वाटत होतं. पण तिची साडी बघून तो गालातच हसला होता. तिने त्याच्याकडे थांबून पाहिलं. मी जास्तच बोलून गेलो त्यासाठी सॉरी. मला जो मगाशी धक्का दिला ते पुन्हा कधी करायचं नाहीसा. पुढच्या वेळी न गळून धरता काम करत जा. त्याचं बोलणं झालं तसा तो एक नजर तिला बघून पुन्हा लिफ्टकडे जातच होता की त्यांनी मी मगाशी लिफ्टमध्ये बोललेलं ऐकलं नसेल का? कसं शक्य आहे? मी त्यांना धक्का देऊन रागात मनातच बोलून गेले मग? ती विचार करतच होती. आणि तो तिच्या बाजूने निघून जातच होता. तो तिचं लक्ष त्याने कानाले लावलेल्या ब्लूटूथकडे गेलं. स्वरा म्हणाली, 1 मिनिट सर. ती त्याला आवाज दिला. त्याने थांबून तिच्याकडे बघितलं. सर, ते मी मगाशी लिफ्टमध्ये जेव्हा मी तुम्हाला धक्का दिला तेव्हा मी जे बोलले. स्वरा भीतभीत बोलतच होती. पार्थ म्हणाला, तुला पुन्हा धक्का द्यायचा आहे का असं मला वाटतं. त्याने डोळे बारीक करून तिला विचारलं. मला कॉल रिसीव्ह करायला लागलेलाच आहे म्हणून, नाहीतर मला धक्का दिल्याची शिक्षा मी तुम्हाला दिलीच असती. पण माझं बोलणं चुकीचंच होतं म्हणून मी तुमची माफी मागितली. पुन्हा त्याच्या अगदी मूड ऑन करत तो म्हणाला होता. पण त्याने आपण बोललो काहीच ऐकलं नाही म्हणून तिने मनोमन देवाचे आभार मानलेलेच होते. स्वरा म्हणाली, हो सर. मी तुमचं सॉरी एक्सेप्ट केलं आता. असं म्हणून ती दात दाखवू लागली. ही आता रडत होती आणि आता माझं सॉरी एक्सेप्ट करून हसतसुद्धा आहे. त्याने तिला गोंधळून बघितलं. तो त्याचा पुन्हा कॉल आलेलाच होता. संदीप त्याला कॉल करत होता. त्याने ब्लूटूथचं बटन दाबून कॉल रिसीव्ह केला आणि तिच्याकडे एक नजर बघून निघून गेला. तो गेल्यावर तिने तिथेच मागे भिंतीला टेकत छातींवर हात ठेवत मोठा श्वास घेतला. अरे देवा, नैना माझी वाट बघत असेल. मी कधीची इकडं आलेली आहे असं तोंडातल्या तोंडात पुटपुटली होती. ती लिफ्टने जाता सरळ जिन्याने खाली उतरून आलेलीच होती. नैना म्हणाली, अगं किती वेळ ग. मला आता खूप भूक लागलेली आहे.
चल आपण जेवण करून घेऊयात का? स्वरा येताच नैना असं म्हणत उठत म्हणाली होती. स्वरा म्हणाली, हो हो, ते मला साडी नीट करायला जमत नव्हती ना, म्हणून लेट झालं ग. असं म्हणून तिने तिची प्रस घेतली. नैना म्हणाली, एक मिनिट, तू याला साडी नीट केलेली म्हणत आहेस का? ही अशी साडी नीट करते का? तिने साडीचं बोलताच नैना तिच्या साडीकडे बघून म्हणाली होती, जी तिने अगदी वरती खेचून घेतलेली होती. स्वरा म्हणाली, नैना प्लीज आता तू नको चालू होऊस. एक दिवस काय साडी नेसले मी, सगळे माझ्या साडीच्या मागे लागलेले आहेत. बिचारी स्वरा आता त्या साडीलाच वैतागलेलीच होती. नैना म्हणाली, अगं तू अशी का बोलत आहेस ग? साडीचं नैनानं समजून बोलतच होती की स्वराने तिला अडवतच स्वरा म्हणाली, तुला भूक लागलेली आहे ना, चल मग जेवण करून घेऊया आपण, मग काकांना भेटून जाऊया घरी. असं बोलून त्या दोघी फ्लूट काउंटरकडे गेल्या. तिकडं संदीप आणि पार्थ अप्पाच्या मित्राला भेटून आणि त्यांच्या मुलाला शुभेच्छा आणि बुके देत पुन्हा हॉटेलवर निघून गेलेले होते. पण संदीपने पार्थची एक गोष्ट नोटीस केलेलीच होती. पार्थ त्याला डिस्टर्ब वाटतच होता, पण तो स्वतः जेव्हा सांगेल तेव्हा समजेल असा विचार करून तो गप्प बसलेला होता. दोघेही आता हॉटेल रूमवर आलेले होते. पार्थने त्याला 1 तासाने आपण रोटिंग मशीनसाठी निघू असं सांगून तो रूमवर गेला. रूममध्ये येताच त्याने घाईतच ड्रीम कॅफेच्या मॅनेजरला कॉल लावलेला होता. कॉल केबिनच्या फोनवर लागलेलाच होता. हॅलो मॅनेजर, पार्थ म्हणाला. आय एम टॉकिंग पार्थ, आय वॉन्ट सम इन्फॉर्मेशन. पार्थने त्याची ओळख सांगत काही माहिती हवी असल्याचं सांगितलं. मॅनेजर म्हणाला, येस सर, व्हाय नॉट, बोला तुम्ही. मॅनेजर मोहित अगदी रिस्पेक्ट देत म्हणाला होता. पार्थ म्हणाला, मी ड्रीम कॅफेला पहिल्या वेळी कॉल केलेला होता तेव्हा माझं बोलणं कोणाशी झालं होतं तुम्ही मला सांगाल का? मला त्या व्यक्तीचं नाव ओळख हवी आहे. पार्थने बेडवर बसत दोन्ही पाय खाली सोडून एक पाय जमिनीला टेकून वर खाली करत बोलत होता. त्याला लवकरात लवकर उत्तर हवं होतं. त्याने कपडे बूट काहीच काढलेलं नव्हतं, पण त्याचं बोलणं ऐकून मॅनेजर मोहितला तो दिवस आठवला आणि तो गडबडला. मोहित म्हणाला, सर म्हणजे त्या दिवशी पण काय झालं मला सांगाल का तुम्ही? मॅनेजरला भीती वाटायला लागलेलीच होती की आता अजून काय झालं नेमकं. एकतर अशोक सर दुपारीच बाहेर गेलेले होते. पार्थ म्हणाला, मी तुम्हाला जे विचारलं ना फक्त तेवढंच सांगा, बाकीचं मला विचारू नका. पार्थचा टोन आता कठोर झालेला होता. मोहित म्हणाला, हो हो सर, ते त्या दिवशी मी तुमचा कॉलची वाट बघत होतो, पण कॅफे बंद होण्याची वेळ झालेलीच होती म्हणून मी स्टॉपला. पार्थ म्हणाला. पार्थने त्याला मध्ये चढवत, मला फक्त नाव आणि ओळख सांगा. आता तो वैतागून बोलत होता. मोहित म्हणाला, सर त्या दिवशी मिस स्वरा म्हणजे कॅफेच्या सर्व्हरने कॉल रिसीव्ह केलेलाच होता, ज्यांना तुम्ही बाहेर गार्डनमध्ये पडण्यापासून वाचवलेलं होतं ना, त्या मिस स्वरा. असं बोलून त्याने पटकन उत्तर देत मोठा श्वास घेतला. पार्थ म्हणाला, ओके. असं बोलून त्याने कॉल ठेवला. माझी चुकी झाली की मी पहिल्यांदा तुमचा आवाज ऐकून तुमच्या प्रेमात पडले. ना तो केबिनमधला कॉल रिसीव्ह केला असता ना मी तुमच्या प्रेमात पडले असते. हे तिचे शब्द सारखे त्याच्या कानात घुमत होते. हो, त्याने तिचं सर्व बोलणं ऐकलेलंच होतं, पण त्याने ते त्याच्या बोलण्यात किंवा त्याच्या हावाभावातून दाखवून दिलेलंच नव्हतं तिला. त्याला कन्फर्म करायचं होतं की समोरची मुलगी जे बोलती आहे आणि त्या दिवशी कॉलवर बोलणारी मुलगी एकच होती का म्हणून. त्याचं उत्तर त्याला मिळालेलंच होतं, पण आता त्याचे डोळे रागाने लाल झालेले होते, कारण तिने त्याला धक्का जो दिलेला होता ना, त्याला शांतपणे सगळं हँडल करायचं होतं. त्याला प्रेम या भानगडीत पडायचंच नव्हतं. त्याला आता तरी फक्त हेच वाटत होतं की ही मुलगी त्याच्या श्रीमंतीकडे बघून त्याच्याशी जवळीक साधत आहे आणि म्हणून त्याला प्रेम आहे असं सांगत आहे. ज्याला ही प्रेम ही भावना माहीतच नाही, एकमेकांबद्दल जाणवणारी ओढ माहीतच नाही, त्याला तिचं फक्त आवाज ऐकून झालेलं प्रेम काय कळणार ना.
त्याच्या बाबतीत हेच झालेलं होतं. मिस स्वरा, मी तुझं सगळं बोलणं ऐकलेलंच होतं. तुला त्याची जाणीव मी करून दिली नाही, कारण मला जी गोष्ट माझ्या डिक्शनरीमध्ये बसत नाही ना, तिला हवाही देण्याची गरज मला वाटली नाही. राहिला प्रश्न, तू जे काही मला बोललीस ते तुझं खरं रूप मी लवकरात लवकर समोर आणीनच. तू नक्की माझ्या प्रेमात आहेस की माझ्या श्रीमंतीच्या मागे लागलेली आहेस? तो स्वतःचीच बोलत फ्रेश व्हायला निघून गेला. त्याला आजचं राहिलेलं काम पूर्ण करून उद्या कर्नाटकला निघायचंच होतं. 1 तासाने संदीप आणि पार्थ दोघेही मशिनरीचे प्रोडक्शन आणि त्याची नवीन अपडेट घेऊन हॉटेलवर येऊन डिनर करून झोपी गेलेले होते. इकडं स्वरा आणि नैना देखील घरी आलेल्याच होत्या. आता रात्र झालेली होती. सगळं आवरून सर्व झोपी गेल्यावर स्वरा आज पुन्हा तिची डायरी घेऊन बसलेली होती. शब्द माझे बाहेर पडता तू भ्रमित राहिलास. मनाचा आरसा होता समोर तू अबोला साधलास. भाकीत आहे तू माझा असावा नशिबाने भेटलीस मला. सांग ना माझे प्रेम शब्द कळेल नाही का रे तुला? आज मी मनातून आनंदीच होती त्या क्षणासाठी. का असे ना, पण तिने मनातच बोलून दाखवलेलंच होतं. भले तिच्या मते त्याने सांगितल्याप्रमाणे ऐकलं नाही आहे, पण तिने प्रेम बोलून दाखवलं तर होतंच. ते समाधान आज तिच्या चेहऱ्यांवर दिसत होतं. ती तशीच गालात हसत होती. तो तिला स्वारी बोलल्यामुळं पुन्हा ती त्याला अजून आठवू लागलेलीच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.